शेलारांच्या बाजूच्या दोन इमारतींच्या बाजूला दुबार मतदार असं देशपांडे म्हणतात। परप्रांतीय मतांसाठी शेलारांनी मतदार याद्यात नावं टाकली का? संदीप देशपांडेंचे शेलारांवर आरोप। तर शेलारांना दोष देण्यापेक्षा वरळीत लक्ष द्या, बन यांचं उत्तर। सगळी परप्रांतीय नावं घुसवण्याचं काम हे कोणी केलंय? आपण बघितले तर यातली 90% नावं ही परप्रांतीय आहे। मग ही परप्रांतीय नावं घुसडवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलंय का? मनसेने तर केलं नाही। परप्रांतीयांची मतं आपल्याला मिळावी यासाठी आशिष शेलारांनी नावं घुसडवली आहेत का? भारतीय जनता पक्षाने नावं घुसडवली आहेत का? याला संशय निर्माण व्हायला जागा आहे। परप्रांतीय महापौर करायचा म्हणून जास्तीत जास्त परप्रांतीय नावं घुसवण्याचा पराक्रम हा भारतीय जनता पक्ष करतेय का? हा महत्त्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो। आशिषजींना दोष देण्याचा प्रयत्न संदीपजी देशपांडे करतायत। याऐवजी वरळी मतदारसंघामध्ये थोडं लक्ष दिलं असतं तर त्यांचा जास्त उपयोग झाला असता। महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं हिंदू दुबार मतदारावरच आक्षेप घेतला जातोय। तुम्ही कुठेही मुस्लिम दुबार मतदार किंवा अल्पसंख्याक दुबार मतदारांवर आक्षेप घेत नाही, हा आमचा मुद्दा आहे। आशिषजींच्या मतदारसंघामध्ये काय असेल तर त्याची रीतसर तक्रार निवडणूक आयोगाकडे निश्चित करा आणि एवढं लक्ष आपल्या वरळी मतदारसंघामध्ये दिलं असतं तर संदीपजी तुम्ही 3ऱ्या क्रमांकावर विधानसभेच्या निवडणुकीत गेला नसता।